लखनापूर शाळेसाठी 29 लाख रुपयाचा निधी मंजूर. निधीमधून 2 सुसज्ज वर्गखोल्यांची होणार निर्मिती. निपाणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शशिकला जोल्ले आणि बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन अण्णासाहेब जोल्ले यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे मतदारसंघाचा कायापालट होत आहे, असे प्रतिपादन निपाणी भाग भाजप ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी केले. ते लखनापूर निपाणी येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेच्या नव्याने मंजूर झालेल्या 2 वर्गखोल्यांच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आमदार शशिकला जोल्ले यांच्या पाठपुराव्यामुळे या शाळेसाठी 29 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्या निधीतून 2 सुसज्ज वर्गखोल्या उभारण्यात येणार आहेत. कदम पुढे म्हणाले की निपाणी मतदारसंघात विकासकामे राबविताना कोणत्याही जाती-धर्माचा भेदभाव न करता प्रत्येक गावाला समान न्याय देण्यात आला आहे. लहान असो वा मोठे गाव, सर्वांना आवश्यक निधी उपलब्ध करून देत रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, शेती रस्ते आदी विविध कामे मार्गी लावण्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी आप्पासाहेब केसरकर, सुरेंद्र चौगुले आणि लक्ष्मी मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. जोल्ले परिवाराने दिलेल्या 22 कोटी निधीमुळे गावातील अनेक समस्या दूर झाल्या असून ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असे त्यांनी सांगितले. शशिकला जोल्ले वहिनी यांच्यातर्फे इथं 2 खोल्या मंजूर झालेल्या आहेत. तर असंच त्यांनी आमच्या शाळेला देणगी देऊन पाठीमागच्या आम्हाला बी 2 खोल्या त्यांनी मंजूर केलेल्या होत्या. आत्ता बी 2 खोल्या मंजूर केलेल्या आहेत. त्याच्याबद्दल त्यांचं हार्दिक आमचं स्वागत आहे आमच्या सर्वांच्या वतीने. निपाणी मतदारसंघाच्या भावी विद्यार्थ्या माननीय श्री शशिकला जोल्ले वहिनी तसेच बेळगाव जिल्ह्याचे नेते, PCC बँकेचे अध्यक्ष, वीरेश्वर बँकेचे संस्थापक चेअरमन माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले यांच्या संयुक्त प्रयत्नातून निपाणी मतदारसंघाचा चौफेर विकास होत असताना त्यात लखनापूर या गावामध्ये आज नूतन मराठी शाळा या शाळेसाठी 29 लाखाचा भरघोस निधी मंजूर झालेला आहे. या निधीच्या उद्घाटन प्रसंगी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, जिल्हा परिषद माजी चालक आणि मला वाटतं या गावचं वारंवार लक्ष देणारे आमचे SCLC अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व शिक्षक वर्ग, सर्व भाजपचे कार्यकर्ते, अण्णा वहिनींच्यावर निष्ठावान प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, पत्रकार मित्र, या सर्वांचं प्रथमतः इथे मी स्वागत करतो. मित्रांनो, निपाणी मतदारसंघाची विकासाची घोडदौड चालू असताना बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला रस्ते असू दे, शेतकऱ्यांना लागणारी पाणंद असू दे किंवा गावात मंदिराचा विकास असू दे, पिण्याची पाण्याची सोय असू दे, अशा विविध ठिकाणी विकास कामाची घोडदौड चालू आहे. लखनापूरला तर आता वहिनीने सांगितलं की मागील 22 कोटीचा वरच काहीतरी निधी मंजूर झालेला आहे. एवढ्या छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा निधी आमच्या लोकप्रिय नेत्या शशिकला जोल्ले वहिनी व अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून झालेला आहे. विकास काम करत असताना वहिनीने कधी जात-पात इतर कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही किंवा गाव छोटा आहे त्या गावाला इतका मोठा निधी कसा द्यावा याचा कधीही त्यांनी विचार केला नाही. पण त्यांनी जसं आपल्या मोकळ्या हातानं, मोकळ्या मनानं आपल्या गावाला जो निधी दिलेला आहे, तसंच आपलंसुद्धा एक कर्तव्य आहे. आपणसुद्धा त्यांचं या कर्तव्याशी एक बांधील राहावं असं मला वाटतं. तसं त्यांनी निधी दिलेला आहे, तसं आपणसुद्धा त्यांच्या पाठीशी अहोरात्र राहावं आणि येणाऱ्या ग्रामपंचायत असू दे, तालुका पंचायत असू दे आणि जिल्हा परिषद असू दे, या सर्व निवडणुकीमध्ये आपण सर्व एक दिलानं, म्हणजेच गावातील छोटा मोठा आपला मतभेद बाजूला ठेवून पक्षासाठी, अण्णा वहिनीसाठी सर्वांनी एक दिलानं काम करावं आणि भाजप पक्षाला जास्तीत जास्त मताधिक्य या भागातून, लखनापूर गावातून जास्तीत जास्त द्यावं आणि पुन्हा एकदा 29 लाख रुपये फंड मंजूर केल्याबद्दल मी आमच्या नेत्या व आमचे नेते अण्णासाहेब जोल्ले यांना त्यांचं मी आभारी आहे. तसंच आज ह्या शाळेत आज निवाला झाले म्हणजे आज आमचे अण्णा आणि वहिनी कारण आहे. कुठलं बी शाळेचं म्हणजे त्यांनी स्वतःच्या ह्याच्यावर घेऊन सगळं काम करत असतात. कुठलं गाव कुठं होतं, इतकी रोज शाळा 1 खोली नाही तर 2 खोली यायचं म्हणजे कठीण होतं. तर आमच्या गावात वहिनी आमदार झाल्यापासून एक 7 काय 8 रूम मंजूर करून दिलेलं आहे. तर ते नव्हे ते परवा ग्रंथालय पण उद्घाटन झालं. ते नव्हे ते गावात पण काय तर 2-2.5 काय 22 कोटीचं काम झालेलं आहे आतापर्यंत आणि आता जास्त झाले. मागील त्या 1-2-3 वर्षाच्या मागे 22 कोटीचं झालं. आता राजूंना आम्हाला दिसते त्या किती झाले बोलायला बरं होते माहीत. आणि कन्नड शाळा न म्हणता आणि शाळेत गुरुजी पण इथलं गुरुजी सारखं म्हणणार, मॅडम आमच्या शाळेचं काय झालं. गुरुजीसनी पण धडाडीचे इथं सगळी गुरुवर कन्नड म्हणा, मराठी म्हणा सगळी आहेत काम करत आहेत.
त्या खोलीचं जरा प्रॉब्लेम होता. परवा 2 खोली रिपेरी पण करून दिल्या वहिनींनी. एवढं काम करत असताना आम्ही सगळेजण आता कसं कार्यक्रमाला सगळी एकजूट होऊन आलंय का नाही, तसंच इथनं पुढे लखनापूरचा विकास कराय, पण मी तू न म्हणता याय पाहिजे. कार्यक्रमाचे स्वागत एसडीएमसी अध्यक्ष सुनील कांबळे यांनी केले. कार्यक्रमास समित सासणे, प्रकाश शिंदे, सुहास घुगे, रावसाहेब फराळे, श्रीकांत बन्ने, बाळासाहेब पाटील, बाबूराव लाटकर, सचिन चौगुले, राजू स्वामी, विश्वनाथ घाडगे, कुमार बागवान, दीपक थब्बे, अस्मिता कांबळे, जयश्री बेळकिहाळे, सरस्वती गुरव, अनिता दावणे, बाळासाहेब खोत, सिद्धू नराटे, दादा शिंदे, सरिता गुरव, भरत शितोळे, स्वाती चव्हाण, सुरेश पाटील, शीला पाटील, अनिल गुरव, मारुती जाधव, किरण शितोळे, बाबू बसरगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.